नागपुर के पांचपोली पुलिस थाना हद से वाहन चोरी की वारदातों को अंजाम देने वाले एक गिरोह का पर्दाफाश हुआ है। चौंकाने वाली बात यह है कि इस गिरोह के दो आरोपी महज 17 साल के नाबालिग लड़के हैं। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मामला 13 जनवरी 2026 का है, जब वैशाली नगर में रहने वाली आरती निशांत साहू की होंडा एक्टिवा हंस मिष्ठान भंडार के सामने से चोरी हो गई थी। पुलिस ने तत्परता दिखाते हुए जांच शुरू की और गश्त के दौरान दो नाबालिगों को संदिग्ध हालत में पकड़ा। पुलिस ने जब इन नाबालिगों से गहनता से पूछताछ करने पर खुलासे हुए, उसने पुलिस को भी हैरान कर दिया। पुलिस ने इनके पास से न सिर्फ आरती साहू की एक्टिवा बरामद की, बल्कि शहर के अलग अलग इलाकों अजनी और एमआईडीसी से चोरी किए गए 4 वाहन बरामद किए हैं। पुलिस के मुताबिक ये नाबालिग अपराधी पहले भी चोरी और सेंधमारी जैसे कई मामलों में शामिल रहे हैं। फिलहाल पांचपोली पुलिस इनके अन्य साथियों की तलाश कर रही है। पुलिस ने आरोपी के पास से 1,50,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच पांचपोली पुलिस कर रही है। काल रात्री डीबी पथक पेट्रोलिंगला असताना हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना वैशालीनगर गाडीने ते 2 विधी संघर्ष करत बालक एका टू व्हीलरवर फिरताना दिसले। त्यांना आम्ही थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता गाडीबाबत अधिक चौकशी केली असता गाडीबद्दल त्यांच्या कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती का त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट नव्हते। त्यांना पोलीस स्टेशनला आलो, त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असता ती गाडी पोलीस स्टेशन पाचपावली इथून 13 जानेवारीला वैशालीनगर इथून आरती साहू यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्यातील असल्याची गाडी समजली। त्याचबरोबर अधिक त्यांच्याकडे चौकशी केली असता पाचपावलीतून आणखी एक गाडी आणि एमआयडीसी आणि आजनी या ठिकाणच्या 4 गाड्या त्यांच्यापासून जप्त करण्यात आल्या आहेत। संपूर्ण कारवाईमध्ये 4 गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। 4 गाड्यांमध्ये साधारण 1,50,000 रुपये मुद्देमाल आम्ही विधी संघर्ष बारस्तकाकडून जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हे नाबालिग आहेत, त्यांच्या अगोदर पण वाहन चोरीचे आणि घरफोडी त्यांच्या अगोदर पण रेकॉर्ड आहेत। त्याच्यामुळे ते अगोदर वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या ताब्यात घेतले होते त्यांना। हे विधी संघर्ष बालक त्यांच्या शौक पाणीसाठी आणि मोजमशीसाठी व्हेकल चोरत होते आणि कुठेही सोडून किंवा काही व्हेकल विकलेले आहेत ते सुद्धा मी माहिती घेत आहोत। या कामगिरीवर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, राजकुमार पाल, युनुस खान आणि अमित ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली आहे।